या होत्या वेगवान घडामोडी. थेट जाणार आहोत आता बीडमध्ये. तिकडे पंकजा मुंडेंचं स्वागत करण्यात येते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आता अभिवादन करतात. विधान परिषदेवर त्या आता आमदार झालेले आहेत. त्यांनी शपथही घेतली आणि त्यानंतर आता त्या बीड शहरात दाखल झाल्यात. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एबीपी माझावर बघतो. थेट दृश्य आहेत बीडमधली. आमदार पंकजा मुंडे या शहरामध्ये दाखल झाल्यावर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. अधिक अपडेट्स घेऊया गोविंद शेळके यांच्याकडून. गोविंद, बीड शहरामध्ये पंकजा मुंडे दाखल झालेले आहेत आणि सध्या त्या छत्रपतींना अभिवादन करतायत. पुढचा कार्यक्रम कसा आहे? अश्विन, आपण बघतोय की विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये आल्यात आणि बीडमध्ये आल्यानंतर बीड शहरामध्ये अश्वरूढ पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्याला त्या अभिवादन करतायत, त्याला पुष्पवृष्टी करतायत आणि क्रेनमध्ये बसवलं जातं त्यांना, कारण अश्वरूढ पुतळा हा फार उंच आहे बीड शहरातला. आणि एकूण आम्ही बघतो की सकाळपासून ज्यावेळी पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावरती आल्या तिथे त्यांनी आज सत्कार घेणार नाही असं जरी सांगितलं असलं तरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आले होते, त्यांचे मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये आले होते. आणि आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा पंकजा मुंडे यांना जे समर्थन बीडमध्ये मिळत आहे ते अगदी आता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन पंकजा मुंडे घेणार आहेत. आज दिवसभरचा जो कार्यक्रम आहे तो परळी शहरामध्ये शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संपणार आहे. आज जाहीर कार्यक्रम कुठला जरी नसला तरी पंकजा मुंडे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन बीडमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अश्विन. गोविंद, धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी. जसं गोविंदने सांगितलं, विधान परिषद आमदारकीची शपथ घेतल्यावर त्या प्रथमच बीड शहरामध्ये दाखल झाल्यात. आज विविध कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होत आहेत. सध्या त्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढच्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ होतील. बीड शहरामध्ये त्यांचं आगमन. अलीकडेच विधान परिषदेची निवडणूक पार पडली ज्यामध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाला आणि त्यांनी आता विधान परिषदेमध्ये आमदारकीची शपथही घेतली आणि ती शपथ घेतल्यानंतर प्रथमच त्या बीड शहरामध्ये दाखल झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.